हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण भूकंप वेळेचे प्रतिसाद आणि भूकंपाआधी खबरदारी कोणती घ्यायची हे शिकणार आहोत. चला तर सुरू करूया. समजा तुम्ही भूकंपाच्या वेळी एखाद्या इमारतीच्या किंवा घराच्या आतमध्ये असाल, तर तुम्ही घरामध्ये असाल तर जर शक्य असेल तर लगेच बाहेर पडा. पण जर तुम्ही बाहेर पडण्याच्या मार्गापासून लांब असाल, कदाचित तळमजल्यावर असाल किंवा इमारतीमध्ये 5व्या किंवा 6व्या मजल्यासारख्या उंचावर असाल आणि त्वरित बाहेर पडू शकत नसाल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एखादं भक्कम कपाट किंवा टेबल किंवा पलंग अशा कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि इमारतीच्या भिंतीपासून, विशेषतः इमारतीच्या बाहेरील भिंतीपासून लांब राहा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नका किंवा सरकत्या जिन्यांचा देखील वापर करू नका. ते अडकू शकतात. आणि जर तुम्ही आधीच लिफ्टच्या आत असाल आणि ती अडकली असेल आणि भूकंप झाला तर घाबरू नका. लिफ्टमध्ये दिलेल्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर फोन करा. जर तुम्ही भूकंपाच्या वेळी इमारतीच्या आत असाल तर सगळे मेन स्विचेस दक्षतापूर्वक बंद करा. यामुळे विजेमुळे लागणारी आग रोखण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. भूकंपाच्या दरम्यान मेणबत्त्या, कंदील, काळेपेट्या यांचा वापर करू नका. आता असं का? कारण यामुळे संपूर्ण इमारत जळून खाक होऊ शकते. भूकंपाच्या वेळी गॅस गळती होणे अत्यंत सामान्य आहे आणि जर गॅस गळती झाली असेल आणि तुम्ही मेणबत्ती किंवा काडेपेटी पेटवली तर त्या वायूयुक्त हवेमुळे आग लागू शकते आणि संपूर्ण इमारत पेट घेऊ शकते आणि नष्ट होऊ शकते. आता हे सगळे प्रतिसाद जर तुम्ही घरामध्ये असाल तर होते. आता तुम्ही घराबाहेर असाल तर काय? तुम्ही जर घराबाहेर असाल तर यापासून दूर राहा. पहिली गोष्ट म्हणजे विजेचे खांब, ते कोसळून तुमच्या अंगावर पडू शकतात. दुसरं म्हणजे झाडे, हे देखील कोसळू शकतात. आणि तिसरं म्हणजे इमारती, या तर कोसळूच शकतात. आता जर तुम्ही कारमध्ये असाल तर काय कराल? तर कार ही विजेचे खांब, झाडे, इमारती यासारख्या गोष्टींपासून दूर उभी करा ज्या तुमच्यावर पडू शकतात आणि कार मध्येच थांबा, कारण तुम्ही कार बाहेर असण्यापेक्षा कारमध्ये सुरक्षित आहात. आता आपण भूकंपाच्या वेळच्या प्रतिसादांवर चर्चा केली, पण तुम्हाला इंग्रजीमधली एक म्हण माहिती आहे का? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला असतो. त्यामुळे भूकंपाच्या वेळी होणारं नुकसान कमीत कमी असावं यासाठी आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो का? तर हो, आपण सगळ्यात पहिले म्हणजे भूकंपरोधक इमारती बांधू शकतो. कोणतीही इमारत 100% भूकंपरोधक नसते, पण नुकसान कमीत कमी होईल याची खात्री करण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर हा व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसतं की या इमारती उभ्या आहे, पण ही इमारत खूप खराब परिस्थितीमध्ये आहे. कदाचित हा उजवीकडे असलेला ढिगारा याच इमारतीचा भाग असावा, पण ही इमारत पडलेली आहे आणि या बाजूच्या इमारती उभ्या आहेत. ही इमारत टिकू शकलेली नाही आहे आणि याचमुळे नुकसान कमीत कमी होईल याची खात्री करण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. मुख्य गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पाया पुरेसा खोल असणं. खोल पाया इमारतीला उभे ठेवण्यास प्रचंड मदत करतो. दुसरं म्हणजे RCC किंवा रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, जो बांधकामामधील या स्टीलच्या सळ्यांसाठी वापरला जाणारा एक तांत्रिक शब्द आहे. याचा वापर भूकंपादरम्यान इमारत स्थिर राहील याची खात्री करण्यासाठी केला जाऊ शकतो. या स्टीलच्या सळ्या थोड्या हलू शकतात, पण त्या इमारत पूर्णपणे कोसळणार नाही याची खात्री करतात आणि त्या कॉन्क्रीटला एकत्र धरून ठेवतात. तिसरं म्हणजे हलकी छते किंवा हलके छत, हे देखील उपयुक्त ठरतात. जाड कॉन्क्रीटच्या छतांच्या तुलनेत हलके छत केव्हा कोणावर पडलं तरी त्याला जास्त इजा होणार नाही. चौथं म्हणजे उच्च दर्जाचे साहित्य. आता बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या साहित्यांचा दर्जा पुरेसा चांगला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स आहे. ही अशी संस्था आहे जी विविध कंपन्यांसाठी प्रमाणीकरण ठरवते. त्यांच्याकडे ISI आणि BIS हे 2 प्रमाणीकरणे आहेत. ही दोन्ही बाजारपेठेतील विविध उत्पादनांना दिली जातात. जसं की सिमेंट हे ISI प्रमाणित असावं लागतं. हे चिन्ह तुम्हाला सांगतं की ISI म्हणजेच इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट यांनी हे प्रमाणित केलेलं आहे की हे सिमेंट इमारत बांधण्यासाठी पुरेसं चांगलं आहे. त्याचप्रमाणे स्टीलच्या सळ्या ज्या बांधकामासाठी वापरल्या जातात त्या देखील ISI प्रमाणित असणं आवश्यक असतं. आपली बरीच विद्युत उपकरणे आणि विद्युत घटक हे BIS प्रमाणित असतात. हे आत्ताच मी बाजारातून आणलेल्या एका लाईट बल्बचं चित्र आहे, ज्यावर BIS प्रमाणीकरण आहे. पुन्हा ISI प्रमाणेच
हे प्रमाणित करते की हा विशिष्ट घटक वापरण्यासाठी एकदम चांगला आहे. आता आपण खबरदारी आणि प्रतिसादांबद्दल बोललो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूकंपाची सगळ्यात जास्त काळजी कोणी घ्यायला हवी? तर प्रस्तरभंग रेषेजवळील जागांनी, जे सामान्यतः भूकंप प्रवण क्षेत्र असतात. आता तुम्हाला एक गृहपाठ बरं का. तुम्ही तुमच्या राहत्या शहराचा, नगराचा किंवा गावाचा गुगलवर शोध घ्या आणि ते प्रस्तरभंग रेषेजवळ आहेत का ते पहा. म्हणजेच भूकंप प्रवण क्षेत्र आहे का हे तपासा. चला तर एक छोटासा सारांश घेऊया. आपण या व्हिडिओमध्ये भूकंपाच्या वेळेचे प्रतिसाद कोणते असावे, जर तुम्ही घरामध्ये असाल तर कसे असावे आणि घराबाहेर असाल तर कसे असावे यावर चर्चा केली. सोबतच आपण भूकंपाआधीची खबरदारीवर चर्चा केली. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एक स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला समजेल की आपण या व्हिडिओमध्ये काय चर्चा केली. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.